हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो आपण बघत आहे आज खूप मोठा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्या टॉपिकवर लवकरच सर्व एज्युकेटर्स 10 दिवसानंतर व्हिडिओ बनवतील, कारण की त्या विषयाचं नावच असं आहे ऑप्टिंग आउट. इथे मी काही गोष्टी सांगितल्या बघा. पहिले आपण ते स्लाइड वाचून घेऊ. आपली सर्व रिझल्ट्समध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारा आहे ऑप्टिंग आउट. संपूर्ण माहिती काय असते ऑप्टिंग आउट. ऑप्टिंग आउटच्या शिकार होणारे फक्त काही लोक आहेत, ते आहे नवीन विद्यार्थी. जुने विद्यार्थी प्रॉब्लेम नाही, कारण की त्यांच्याकडे पोस्ट असतात. कट ऑफमध्ये काय परिणाम पडणार हे सुद्धा समजून. म्हणजे बघा, हा एक असा इश्यू आहे की अशा कोणीच बोलायला तयार नाही आहे. सर्व कट ऑफ हे ते चालू आहे, पण ऑप्टिंग आउट काय आहे आधी ते समजून घेऊ आपण. ऑप्टिंग आउट काय असते, एमपीएससी निर्णय काय आहे, आणि याला चॅलेंज आपण करू शकतो का. कारण की जे तुम्हाला जे मी सांगेल की ऑप्टिंग आउट असं असते बा, तर तुम्हाला शॉक बसेल. आणि जे विद्यार्थ्यांनी आता मेन्स दिलेली आहे त्यांना एक झटकासुद्धा लवकरच पडणार आहे. मग तेव्हा तुम्ही बोलाल की हे जाऊ द्या, ऑप्टिंग आउटच्या पहिले मागे लागा. तर आपण बघूया विद्यार्थ्यांनो की ऑप्टिंग आउट ॲक्च्युली काय असते समजून घ्या. तर बघा, जसं एक कन्सेप्ट आहे ऑप्टिंग आउट. मला एक सांगा की गव्हर्नमेंटच्या कोणत्याच नियमामध्ये आहे का की एक व्यक्ती 2 पोस्ट होल्ड करू शकतो गव्हर्नमेंटच्या. प्रायव्हेट गव्हर्नमेंटच नाही करू शकत. तर गव्हर्नमेंटच्या 2 पोस्ट एक व्यक्ती 2 गव्हर्नमेंटच्या पोस्ट होल्ड करू शकते का, हा पहिला पॉइंट. 2 पेक्षा जास्त म्हणू शकतो, कारण की काही काही विद्यार्थ्याचे आहे 2 पेक्षा जास्त. बघा, हा त्यांचा अभ्यास आहे, आम्ही त्यांना म्हणत नाही. तुमचा अभ्यास आहे ठीक आहे, पण मला असं वाटतं की ज्या व्यक्तीने 2 पोस्ट होल्ड केलेले आहे ते लवकरात लवकर एक पोस्ट सोडून द्यावं. काही लोकांचं असं म्हणणं आहे, सर ठीक आहे आम्ही आरामात होतो, तुम्हाला काय करायचं आहे. हा ॲटिट्यूड झाला, हा घमंड झाला त्या पोस्टचा की तुमच्या 2-2, 3-3 पोस्ट आहे. 2 पोस्ट होल्ड केल्यानंतर या व्यक्तीने एक पोस्ट ठेवली आहे जवळ एक्स्ट्राची, जे सुटणारच आहे, 100% सुटणार आहे. पण जो व्यक्ती वेटिंगवर लागलेला आहे त्याचं कसं, त्याला वाट पाहायला लागते ना, 6 महिने, 8 महिने, 10 महिने. ऑलरेडी तुम्ही अभ्यास करता 1-1, 1.5 वर्ष, 5-5 वर्ष, असं तर नाही 1 वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी आहे तुम्ही नाही. 3-3, 4-4 वर्ष कमीत कमी अभ्यास करतो आपण. नंतर हे नाटक आहे की बाबा पुन्हा त्यांनी त्या पोस्ट असून पण ते पोस्ट दिसत आहे आपल्याला आपली आहे, आपण फर्स्ट वेटिंग, आपण सेकंड वेटिंग, आपण वाट, त्याला फोन करत आहोत, तो डिमांड करत आहे. कमाल आहे. तर हा झाला पहिला ऑप्शन की 2 गव्हर्नमेंट पोस्ट होल्ड करतात. कमीत कमी 2 पेक्षा जास्त ना. PSI टॉपर, STI टॉपर, ASO टॉपर, राज्यसेवा नाही आप्तसेवा, एकच व्यक्ती एकाच वर्षी. पण त्या व्यक्तीने बाकीचे पोस्ट सोडले असेल तर खूप चांगलं आहे. पण आता काही रिझल्ट लागणार आहे त्या संदर्भात. आमच्या संदर्भात माझी एक टीम आहे, आमचे एक ग्रुप आहे जे अधिकाऱ्यांसंदर्भात माझं डिस्कशन झालेलं आहे की ज्या ज्या लोकांनी अशा गोष्टी केलेल्या आहे ऑप्टिंग आउट असून सुद्धा. याचा अर्थ असा होते की तुम्हाला जी पोस्ट पाहिजे नसेल, जे तुम्ही लागेल समजून घ्या, तर ऑप्टिंग आउटचा ऑप्शन तुम्हाला देतो. तुम्हाला समजून काय, तुम्हाला जर समजा संबंधित समजू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल मी आता STI झालेलो आहे, मला STI पोस्ट पाहिजे नाही, म्हणजे संबंधित म्हणजे ST आहे. तुम्हाला ऑप्टिंग आउट म्हणजे काय, प्रक्रियेतून तुम्हाला बाहेर जायचं आहे. त्या बरं की माझा रिझल्ट राज्यसेवेत आलेला आहे है ना, पण राज्यसेवाही आहे, STI ठेवत आहे. जरी ते राज्यसेवेत ठेवत नाही पण STI ठेवत आहे, ASO पण ठेवत आहे, STI पण ठेवत आहे, PSI पण ठेवत आहे. खाली होणार आहे ठीक आहे, खाली होणार सर्वांची माहिती आहे. तुम्हाला खालीच करायला लागणार. दोन्ही पेमेंट घेणार आहे का तुम्ही, नाही मी हुशार राहा दोन्ही पेमेंट पॉसिबलच नाही. पण तुम्ही एक विचार करा की जो नवीन विद्यार्थी आहे, जो फर्स्ट टाइम बिचारा मेन्स देत आहे किंवा जे पण नवीन विद्यार्थी आहे, जो मेन्स देऊन राहिलेला आहे खूप वर्षापासून, जो गरीब विद्यार्थी आहे, जो ऑलरेडी मानसिक फ्रस्ट्रेशनमध्ये आहे, त्या व्यक्तीने काय करावं की ऑब्वियस तो वाटतं पाहणारच आहे, त्याला भेटणारच आहे, त्याचा हक्क भेटणारच आहे. पण आपल्या या ॲरोगन्सीमध्ये आपण काय करत आहोत, आतापासून प्रशासनात दाखवून राहिलं की बाबा हां असं असा गोष्टी आहे.
आम्ही तर असं सुद्धा ऐकलेलं आहे की सरळ डिमांड केली जाते. बघा, मी लागणारा मला माहिती आहे 5-6 महिन्यात वेटिंग नंतर होणारच आहे. पण जर समजा तू आता सोडली तर चांगलं राहील, रिझल्टमध्ये दिसेल फायनल. तरी डिमांड चालू असतात, जे पण असेल, पैसा असेल किंवा काही दुसरं पोस्टिंग असेल किंवा ज्या पण गोष्टी असतील. तर अशा काही गोष्टी असतात ऑप्टिंग आउटच्या. सर्व समजलं ऑप्टिंग आउट म्हणजे काय. तुम्हाला जर संबंधित पोस्ट पाहिजे नसेल तर ऑप्टिंग आउट करावे लागते. मग सर आता या ऑप्टिंग आउटने काय होते बाबा, हे तर आम्ही नवीनच ऐकतो. खूप जण म्हणतील ऑप्टिंग आउट काय, समजून घ्या. आता ऑप्टिंग आउटचा जो कन्सेप्ट आहे हा कोणत्या कोणत्या एक्झामवर, सध्या जे लेटेस्ट एक्झाम आहे कोणत्या एक्झामवर प्रभाव पडणार समजून घ्या. सर्वात मोठी ॲड आहे ग्रुप सी टायपिंग. पहिली पोस्ट टॅक्स असिस्टंट, STI, ASO आणि PSI. याच्या सर्व जे एक्झाम्स आहे MPSCच्या, या सर्व एक्झामवर इफेक्ट करणार आहे कोण, आपला तुमच्या आवडीचा ऑप्टिंग आउट. कसा करणार आहे समजून घ्या. काही गोष्टी मी सांगणार तर तुम्हाला समजून पण जाईल ते खरं खरं आहे. ग्रुप सी टायपिंग मेन्स जे आहे, टायपिंग जे मेन्स आहे ते किती लोकांनी दिली आहे समजून घ्या. 85,000 नियर अबाउट है ना. यामध्ये हे सर्व लोक आहेत का हे सांगा मला. राज्यसेवा पकडू आपण एक, ते कमी आहे पण ते घेऊन घेऊ, तुम्हाला सांगता क्लिअर होऊन जाईल. ज्या व्यक्तीने राज्यसेवा मेन्स दिली आहे, ज्या व्यक्तीने PSI, ASO, STI मेन्स दिली आहे, हे सर्व इथे राहू शकतात का. 100% इथे राहू शकतात. किंवा टायपिंग सर्टिफिकेट 90 ते 95% तर लोक आहे बॉस. टायपिंग सर्टिफिकेट ते करतात काहीतरी जुगाड जे पण आहे. पण या ठिकाणी आता असं म्हणून घेऊ की 90 ते 95% या ठिकाणी समजून घ्या आहे. कुठे या सर्व पोस्टचे विद्यार्थी कुठे पेपर देणार आहे, टायपिंग ग्रुप दिलेली आहे का नाही हे सर्वांना माहिती आहे. आता काय झालं की सध्या रिझल्ट लागेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आहे, याची पण लिस्ट आली आहे की रजिस्टरची पोस्ट आलेली आहे, लिस्ट लागलेली आहे है ना. याचा रिझल्ट लागायचा आहे. तर जेव्हा यांचे रिझल्ट लागतील, जागा किती पण असो, 400, 500, 50, 60, 70, 100 जे पण असेल, राज्यसेवेची जागा जे पण असो, याच्यावर रिझल्ट लागेल लवकरच. तर यांचे सर्व रिझल्ट लागल्यानंतर त्यांचं नाव इथे पण राहील, अभ्यास चांगला असल्यामुळे ऑब्व्हियसली. समजून घ्या यांचा तलाठी वलाठी पुन्हा आहे, तलाठी, इतर सरळ सेवा है ना, असं काहीतरी आहे. एवढ्या साऱ्या एक्झाम झाल्या, रिझल्ट लागल्या कोणतेच नाही. आता ऑप्टिंग आउट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. का बरं, की समजून घ्या हे सर्व विद्यार्थी आपण किती पकडू, नियर अबाउट 2 ते 3 हजार विद्यार्थी असलेले, हजारचं चिन्ह मी केस लिहितो कधी कधी, 2 ते 3 हजार विद्यार्थी आहे हे सर्व. आणि एक लक्षात ठेवा, जागा किती आहे ग्रुप सीच्या, 7,000. मग मला सांगतो की या 7,000मध्ये या सर्वांचे नावं राहतील, फिक्स आहे. तुम्ही किती काय म्हणा, फिक्स आहे. 7,000मध्ये ऑलरेडी पोस्ट होल्डरचे नाव बघा, समजून घ्या ना. हे साडेचारशे तिचं पण याच्या स्कूल तो ऑलरेडी पेपर सेमच होता ना. या ठिकाणी असं 270, 70, 75 आहे. ऑब्व्हियसली हे राहिलंच नाही याच्यामध्ये. तलाठी, इतर सगळ्या खूप चांगल्या चांगल्या पोस्ट आहेत, तिथं सोडणार नाही ना यासाठी रजिस्टर. कारण की तुम्हाला प्राधिकरण निवडा सांगितलं, दुसरा जिल्हा भेटला काय करणार आहे, रजिस्ट्रार, STI, ASO, PSI हे क्लास 1, क्लास 2 पोस्ट आहेत. तलाठी सोडून दिली तर हे सोडून ते इथे येणार नाही ना, पण त्यांनी दिलेली आहे. या सर्वांनी पेपर दिले. आता सर्व पेपर का बरं देतात, त्यांच्याकडे पोस्ट नाही अजून, पण पेपर झाल्या पण रिझल्ट आता अटकून आहे. सर्वांचे रिझल्ट अटकून आहे, लागणार एका याच्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये. तर ते किती लोक आहे म्हणतो तुम्हाला मी, 2 ते 3 हजार लोक आहेत हे सर्व, जे इथे
मेन जे लिस्ट आहे, मेन लिस्ट लागेल ना, मेन लिस्ट 7,000ची टायपिंगची, त्या त्यांच्या नावावर राहील. पण या लोकांनी तेव्हाच ऑप्टिंग आउट केलं तर. आता तुम्ही म्हणा का बोलला सर तुम्ही, एओसोवाला खरंच एस टी घेणार आहे का, एस टीला खरंच एओसो घेणार आहे का. तुम्हाला मी जो रिझल्ट लागेल ना दोन्ही याचा, तो मला दाखवून देईल की या दोन्ही लिस्टमध्ये काही नावं सेम आहेत. काही नावं म्हणजे किती, 40 ते 50, 15-20 तर कमीत कमी आहेत या दोन्ही याच्यात. मग तेव्हा तुम्हाला समजेल की आपले जे विद्यार्थी आहे कोणते, 2 पोस्ट होल्ड करणारे, हे किती, त्याला अहंकार म्हणता येणार नाही, पण म्हणू शकतो काही प्रमाणात, की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा पावर आलेला आहे की तुम्ही एका गरीब विद्यार्थ्याची पोस्ट होल्ड करून ठेवत आहे. जर तुम्हाला जॉईन करायची नाही सोडून द्या. तर जे 3,000 विद्यार्थी जे आहेत, जे 3,000 विद्यार्थी आहे, 2,000 ते जे 3,000 विद्यार्थी आहे, ते इथे मेन याच्यात अकाउंट, त्याचा अभ्यास चांगला, ते मेन्स दिले आहेत ना, याच्या मेन्स असल्यानंतर हे तर त्याचा आरामात स्कोर जास्त राहील. तर पहा प्रॉब्लेम काय होते, कट ऑफ वाढणार आहे, ठीक आहे, ते प्रॉब्लेम नाही. पण ज्या सर्वांनी बाकीचे मेन्स दिली आहे, तर वेटिंग लिस्ट किती मोठी लागेल. या एका प्रॉब्लेममुळे तुम्हाला वाटत नाही का की वेटिंग लिस्ट 2,000-3,000 जाईल, नाही जाईल. तर म्हणून मी तुम्हाला म्हणतो की ऑप्टिंग आउट जर यांनी केलं तर का कट ऑफ तर लागणार आहे. पण या ऑप्टिंग आउटमुळे नियर अबाउट मला तरी असं वाटते की जे वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो, जे वेटिंग लिस्ट अजून कोणी बोलत नाही, हे वेटिंग लिस्ट 3,000च्या जवळपास जाईल. म्हणून ज्यांनी पण स्किल टेस्ट दिलेली आहे किंवा देतील, त्या सर्वांनी शांतपणे बघा की स्किल टेस्ट किती लोक द्यायला येतात. तुम्हाला सांगतो मी, हे लोक स्किल टेस्टलाच येणार नाही, वाटलं तर जवळपास, वाटलं तर येणारच नाही. पण जर समजा याची रिझल्ट लागायची असेल तर स्किल टेस्ट पण करणार आहे ऑब्व्हियसली. हां, ज्याचे रिझल्ट लागले नसेल ते स्किल टेस्टला येणार नाही. म्हणून एक प्रॉफिट असा आहे की ज्यांनी स्किल टेस्टसाठी क्वालिफाय केलेलं आहे तो कुठं किती पण खाली उतरू शकतो. रिझन काय की जे एकदम टॉपचे पोरं आहे ते ऑलरेडी त्यांना दुसरा पोस्ट भेटलेला आहे, हे जॉईन करणार नाही आहे, त्यात आपला फायदा होऊन जातो ना. पण त्यांनी ऑप्टिंग आउट केलं तरच, नाही तर या जागा खाली जातील ना बाबा. 3,000 जागा ज्या आहे, आता शासनाचे पण काही नियम आहे, ते मग एवढं वेटिंग लिस्ट लावू का, त्यांना समजायला पाहिजे. तर होऊ शकते की या पोस्ट नवीन ॲडमिट टाकतील, एक एक्झाम्पल, वेटिंग लिस्ट लागते जनरली. पण असं नको व्हायला, कारण की ते MP सांगतायत नाही का करणार आहे, कारण 3,000 वेटिंग खूप मोठी गोष्ट होती. तुम्हाला मी समजून सांगितलं की का बरं लागेल. या ग्रुप सीच्या टायपिंगमध्ये खूप साऱ्या म्हणजे रिकॉर्ड पहा, सर्व रिकॉर्ड बनले आहे. प्रिलिमचा रिकॉर्ड बनला आहे 19 मार्काचा, मेन्सचा रिकॉर्ड बनलेला आहे, किती पोरांनी मेन्स दिलेली आहे. एक रिकॉर्ड बाकी आहे, कोणता, एक ऑप्टिंग आउटचा रिकॉर्ड बाकी आहे, आणि एक कोणता बाकी आहे रिकॉर्ड, वेटिंग लिस्टचा. तर हे सर्व रिकॉर्ड तोडणार आहे ग्रुपची टायपिंग, हे गॅरंटी 100%. विशाल नागपूर तुम्हाला सांगत आहे, लक्षात ठेवा. वाट्याचं बघून घ्यायचं 2-3 महिन्यामध्ये, क्लिअर. हे ग्रुप सीचं. आता बघू आपण या 3 याचं, ग्रुप बीचं, PSI, STI, ASO. ठीक आहे. आता या ऑप्टिंग आउटमध्ये जसं बघतो आपण विद्यार्थ्यांनो, आता मला PSI असं PSI आहे, STI आहे आणि ASO आहे. राज्यसेवा एक सोबत ठेवू, आणि राज्यसेवेचं मॅटर आपल्याला कामात हे राहील. त्याच्या वरचे पोस्ट ठेवू आपण, आणि रजिस्टर जे इतर जे पण एक्झाम म्हणू शकतो, लहान छोट्या मोठ्या. समजून घ्या माझ्याकडे STIची पोस्ट आता मी होल्ड करून ठेवली, मी ऑप्टिंग आउट त्याला केलं नाही. मला तो हक्क आहे का की मी ASO पण होल्ड करू शकतो, रजिस्टर PSI पण होल्ड करू शकतो, किंवा रजिस्टर पण होल्ड करू शकतो. मला असं वाटते की MPSCला या गोष्टी विचाराव्या लागेल ना, की होल्डचं नाटक काय आहे. एक पोस्ट तुम्ही होल्ड केली, ऑप्टिंग आउटचं ऑप्शन दिलं, तुम्ही ऑप्टिंग केली का नाही. म्हणजे तुम्ही जर या पोस्टला जर तुम्ही ऑप्टिंग आउट करत नसाल, तुम्हाला ती पोस्ट पाहिजे, तर बाकी काऊन तुम्ही होल्ड करून ठेवताय. माझं सिंपल एक म्हणणं आहे, याच्यामध्ये मरणं या गरीब विद्यार्थ्यांचाच आहे. हा गरीब विद्यार्थ्याच्याच मरण्याच्या मध्ये हा काय करेल, याच्यामध्ये ऑलरेडी 4-5 वर्ष तो घासत आहे आपली, आणि शेवटी पुन्हा हे नाटक चालू आहे पूर्णपणे. आणि त्याला फोन लावतो, तो सांगतो आम्हाला डिमांड मागून राहिलेला आहे.
मग सरळ आम्ही एक निर्णय घेतला की न्यायालयासुद्धा आपण या गोष्टी दाखवावं. तुम्हाला मी सांगत आहे, ऑप्टिंग आउटचा मुद्दा मी डेली चालू ठेवेल, दररोज एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सांगतो रिझल्ट लवकर लागणार आहे. ASO-PSIचे STचे तुम्ही म्हणताय ना आता की सर असं कसं होईल, विथ प्रूफ नावं बघून घ्यायचे तुम्ही. ते नावं मी कधी हे करत नाही, पण तुम्हाला मी काही सांगेल की बाबा सेम लोकांचे, काही नावं बोलणं चांगलं नाही, सेम लोकांचे तुम्ही बघून घ्यायचं त्यातलं. तुम्हाला फक्त सांगून देईल की बाबा तुम्ही बघून घ्या STIमध्ये, ASOमध्ये, रजिस्टरमध्ये किती लोक कॉमन आहे. तिन्ही पोस्ट जॉईन करणार आहे का? नाही ना. मग सोडा ना, पोस्ट सोडा ना, बाकीच्याला द्या ना, जो लाईन त्याला द्या ना. तुम्ही पोस्ट होल्ड करत आहे, तुम्ही टॉप सांगत आहे की मी 3 पोस्ट घेतले, तुम्ही घेऊ शकत नाही 3 पोस्ट. तर न्यायालयामार्फत आम्हाला ते सुद्धा MPC, कारण की MPCला MP टेक्निकल टीम तेवढी मला वाटत नाही एवढ्या सारी ईमेल पाठवत ते काम करत आहे की नाही, ते केलं पाहिजे जनरली. पण त्यांनी या संदर्भात कोणाला ॲन्सर पण दिलं नाही आहे. त्या संदर्भात पण आपल्याला काही गोष्टी बोलावं लागेल की MP टेक्निकल टीमने काय केलं पाहिजे, काय वर्क केलं पाहिजे बा अजूनपर्यंत. तर अशा पद्धतीने ऑप्टिंग आउटचा विषय विद्यार्थ्यांनो. तर समजलं आता हे फक्त STIचं आहे, हे प्रत्येकाला लागू आहे. राज्यसेवा असेल, रजिस्टर असेल, ASO असेल. म्हणजे जेव्हा आपण बघतो की माझ्याकडे एक पोस्ट आहे, मी ते पण ठेवत आहे, हे पण ठेवत आहे, न पटण्यासारखं आहे. तर म्हणून तुम्हाला म्हटलं की हा जो मुद्दा आहे विद्यार्थ्यांना ऑप्टिंग आउटचा, हा तुम्ही सर्वांनी उचलला पाहिजे. मी तर तुम्हाला सांगत आहे अशा काही गोष्टी आहे. पण मला बघा, मला प्राधिकरणाचा मी विषय उचलला, मी लोक भेटले, आम्ही ऑफिसमध्ये जाऊन आलो, मॅटर क्लिअर लवकरच होणार आहे. आम्हाला स्किल टेस्टर भेटला, लोक जाऊन आलेले आहे, तो पण लवकर क्लिअर होईल. डिफरंट पेजचा लोक मला भेटले, आम्ही त्या गोष्टी क्लिअर केल्या. ऑप्टिंग आउट संदर्भात अजून कोणी बोलायला तयार नाही आहे. मी तर म्हणतो ज्यांनी आता ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांनी आतापासून चालू ठेवा किंवा ऑप्टिंग आउटचं काय असते हे लक्षात ठेवा. असं काही खरंच सरांनी सांगितलं असं खरं आहे का? तर रिझल्ट बघून घेऊ आपण, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल पूर्णपणे काय आहे. ठीक आहे, बघू. तसं लढाई या संदर्भात मला तर करायची, माझे विद्यार्थी अटकून आहे कारण की, तर मला त्या गोष्टी करायच्याच आहे पूर्णपणे. तुम्ही करू याचा ऑब्व्हियसली. विद्यार्थी ज्या गोष्टी करतील त्या गोष्टी करू. कोर्टमध्ये गेलो तर खूप सोपी होत्या या गोष्टी. म्हणजे आयोग संदर्भात टेक्निकल टीम ॲन्सरच द्यायला तयार नाही आहे. आपण होतो टेक्निकल टीम ॲन्सर देतच नाही काही गोष्टीची. ठीक आहे, बघू आपण त्या गोष्टी काय. ठीक आहे, थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा विद्यार्थ्यांना. थँक्यू.